बदलापूरमध्ये शाळेच्या व्हॅनमध्ये चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणावरून राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर गंभीर आरोप केलेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं सांगत त्यांनी बदलापूर घटनेचा तीव्र निषेध केलाय. सत्ताधारी पक्षाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. स्वतंत्र गृहमंत्री नसल्यामुळंच राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचं सांगत मुख्यमंत्री सर्व खात्यांचे प्रमुख असताना गृह खातं स्वतःकडे ठेवण्याची गरज काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यामध्ये कायद्याचा बोजवारा उडालेला आहे. ही एकूणच वाढलेल्या गुन्हेगारीवरून दिसून येते आणि याला कारणीभूत सत्ताधारी पक्ष आहे. कारण की गुन्हेगाराला स्वीकृत नगरसेवक पद देणं, गुन्हेगारांना महानगरपालिकेमध्ये तिकीट देणं, यातून समाजामध्ये जो मेसेज चाललेला आहे की काही केलं तर सरकार अभय देते, त्यामुळे धाडस वाढत चाललेला आहे. त्याचा निषेध आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी करतो. कारवाई तर व्हायलाच पाहिजे, परंतु हे धाडस कशामुळे होतंय तर कायद्यामध्ये आज ज्या पद्धतीनं शक्ती कायदा या ठिकाणी पारित करण्यात आला त्याचा अप्रुव्हल अजून त्या ठिकाणी मिळालेलं नाही. केंद्र शासनाकडे तो पडून आहे. म्हणजे कायद्यातल्या लूपहोल्सचा उपयोग करून आम्हाला काही करता येतं हे दुर्दैवानं लोकांना आता वाटू लागलेलं आहे. आणि राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे एक अग्रणी राज्य असं आपण मानतो आणि या राज्यामध्ये अशा घटनांमुळं महाराष्ट्राची जी काही इमेज आहे ती आता खालावत चाललेली आहे आणि याला सर्वस्वी गृह खातं जबाबदार आहे. कायदा सक्षम करून शिक्षा देणं आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम आहे, अशी स्पष्ट भूमिका आमदार सतेज पाटील यांनी मांडली. नाही, कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी होणं, कडक कारवाई होणं, शिक्षा होणं, हा मेसेज समाजामध्ये गेला पाहिजे. तथाकथित एन्काउंटर अक्षय शिंदे नावाच्या त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी झाला, त्या सगळ्यातून लोकांनी बोध घेतलाय का तर बोध घेतलेला नाही दिसून येते. आणि म्हणून मला वाटतंय कायदा सक्षम करणं आणि लोकांना यामध्ये असं कृत्य केलं तर शिक्षा होते आणि सरकार देखील अशा गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही, हे मेसेज जाणं गरजेचं. कारण की आम्ही म्हणलं तसं यातल्या आरोपी जर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजप करत असेल तर मग भाजप सत्ताधारी पक्ष आहे, मग भाजपच याला प्रोत्साहित करते, भाजप सत्ताधारी पक्षच प्रोत्साहित करते. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांचं धाडस दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसतंय. मुलींच्या सुरक्षिततेबाबत सरकारचं धोरण काय आहे हे अशा घटनांवरून स्पष्ट होत असल्याचं सांगत निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचं अनुदान अडवल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली. नाही, लाडक्या बहिणींच्या संदर्भात आता शासनाचं धोरण मुलींच्या बाबतीत कसं आहे हे यावरून दिसून येतंय. लाडक्या बहिणींची केवायसीच्या नावाखाली या ठिकाणी लाखो बहिणींचं अनुदान त्या ठिकाणी थांबवलं गेलं. मग गेले वर्षभर त्यांना अनुदान कसं मिळत होतं? गेले वर्षभर त्या भगिनींना अनुदान कसं मिळत होतं? अचानक म्हणजे शासनाची आता लिक्विडिटी संपलेली आहे, पैसे देऊ शकत नाही, म्हणून आता असं काहीतरी करायचं आणि पेंडिंग ठेवायचं, म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलायचं, हा प्रयत्न शासनाचा चालू आहे. आणि ते अनुदान सुद्धा आता आमच्याकडे आकडेवारी तुमच्या माध्यमातूनच कराय की जवळजवळ 24 लाख महिलांचे केवायसी किंवा काही तांत्रिक मुद्द्यामुळं त्यांना अनुदान महिन्याचं मिळालं. याचा अर्थ काय? शासनालाही द्यायचं नाही आणि म्हणून धोरणच एकूण फक्त इलेक्शन पुरतं बहिणी हा धोरण महायुतीचं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या राजकीय टीकेबद्दल बोलताना ही टीका अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. वर्षानुवर्षे एकत्र काम केलेल्या व्यक्तीवर उमेदवारी न मिळाल्यानं इतकी जहरी टीका करणं चुकीचं असल्याचं सांगत आव्हाड यांना माझा नेहमी पाठिंबा राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. नाही, जितेंद्र आव्हाड हे वैचारिकदृष्ट्या काम करतात. आता त्यांच्या जवळच्या सहकार्याच्या कन्येला तिकीट मिळालं नाही, त्यांच्यामुळं ते मोठे झाले, त्यांच्यामुळं राजकारणात त्या टिकल्या. म्हणजे काका म्हणून, वडील म्हणून त्या भगिनी आमच्या जितेंद्र आव्हाडांना तिकीट मिळायच्या आदल्या दिवशीपर्यंत मानत होत्या. तिकीट मिळालं नाही की युटर्न कसे माणसं घेऊ शकतात? म्हणजे तुम्हाला तिकीट मिळालं नाही की जितेंद्र आव्हाड ताबडतोब जातीवाद किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही मला वाटतंय. आणि जितेंद्र आव्हाडांनी शेवटी तिथले आमदार ते आहेत, त्यांनी भूमिका घेतली की बाबा
या व्यक्तीला तिकीट देणं गरजेचं आहे, तो त्यांचा सर्वस्वी निर्णय. पण त्याच्यावर तुम्ही एवढं बोलणं, ज्यांच्या बरोबर तुम्ही उठबस 25-30 वर्ष त्या ठिकाणी केली, त्यांच्याबद्दल हे करणं आम्हाला संयुक्त वाटत नाही. राजकारण येतं जातं, एक इलेक्शन होणार, दुसरी होणार नाही, जाणार. परंतु एवढी जहरी टीका ही महाराष्ट्रामध्ये करणं संयुक्तिक नाही. आणि मग जितेंद्र आव्हाड जी भूमिका घेत आहेत, सगळ्यांना बरोबर घेऊन जायची, त्याला माझा वैयक्तिक आणि आमचा पाठिंबा त्यांना जितेंद्र आव्हाडांना निश्चितपणे आहे. जिल्हा परिषदेमधील स्वीकृत सदस्यांबाबत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी, अटी शर्ती तात्काळ सांगाव्यात. सगळं सरकारच करणार असेल तर निवडणुका कशासाठी घेतल्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पूर्वीपासून आहेत, आता जिल्हा परिषदला आणायचे, तर आता नियमावली कशी करणार हे महत्वाचं. आणि हे सगळे निर्णय निवडणुकीच्या आधी व्हायला पाहिजे. आता निवडणुकीनंतर मग निर्णय घेणार का, त्यातले दोन मुद्दे आहेत. हे गव्हर्नमेंट अपॉइंट करणार का महानगरपालिकेप्रमाणे ज्यांची सदस्य संख्या आहे त्याच्या रेशो प्रमाणे ते लोक जाणार, हा निर्णय होता. आणि माझी विनंती आहे सरकारला की आपण स्वीकृतचा जो निर्णय घेतो तो कशासाठी घेतो, ज्याला निवडणूक न लढवता त्या व्यवस्थेमध्ये योगदान देता आलं पाहिजे, अशासाठी. राजकीय कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी नाही. त्यामुळे जिल्हा परिषदचा स्वीकृत करायचा जर निर्णय, आता काय बहुमत आहे, ते करणारच आहे. त्यामुळं किमान त्याच्या अटी शर्ती स्ट्रिक्ट असाव्यात. आणि त्या अटी शर्ती फॉर्म भरायच्या आधी 24 तास काढू नयेत. नगरपालिकेला परवा स्वीकृतच्या अटी शर्ती ह्या 24 तास आधी सांगण्यात आल्या की हे असं पाहिजे, ह्या डॉक्युमेंट पाहिजे, आजच जाहीर करा. नाहीतर मग तुमच्या अटी शर्ती आधीच भाजपच्या लोकांना माहीत असणार, त्यांची तयारी झालेली असणार आणि विरोधी पक्षाला मात्र त्याची माहिती नसणार. असं सरकारनं या ठिकाणी करू नये अशी आमची अपेक्षा. आणि दोन मुद्दे, सरकार नॉमिनेट करणार का तिथून सदस्य संख्यावर ते येणार, हा मूळ मुद्दा या ठिकाणी. आणि सरकारच नॉमिनेट करणार असेल तर मग सगळेच त्यांनी नॉमिनेट करावे, कशाला निवडणुका तर पाहिजेत. भाजपवर निशाणा साधताना दुहीचं राजकारण करणाऱ्या भाजपला बाजूला ठेवण्याची भूमिका सर्वांची असेल, असा दावा त्यांनी केला. अचलपूरमध्ये MIM सोबत केलेली युती आणि अकोल्यातील नेत्यांना बाजूला काढल्यानं भाजपची वापरा आणि फेका ही वृत्ती समोर आल्याचं ते म्हणालेत. भाजपला जे दुहीचं राजकारण करते भाजप, त्यांना बाजूला ठेवणं हे धोरण असणार आहे. परंतु त्याच भाजपनं अचलपूरमध्ये MIM बरोबर युती केलेली आहे. म्हणजे भाजपचा चेहरा हा कसा आहे हे आपण त्या ठिकाणी दिसून येते. वापरा आणि फेका ही वृत्ती भाजपची आहे. तिथल्या भाजपच्या कुठल्या नेतृत्वाला बाजूला केलं हे आता आपल्या सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. दावोस करारांबाबत बोलताना आमच्या काळातील करार आम्ही जाहीर करू, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या काळातील करारांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. नाही, महाराष्ट्रासाठी काय गिफ्ट दिले ते महत्वाचं आहे. मला वाटतं एक व्हाईट पेपर त्यांनी काढावा. 2014 ते 19 मध्ये 19 पर्यंत दावोसला गेल्यानंतर काय झालं, आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या काळात आम्ही करार केले त्याची परिस्थिती आम्ही देखील सांगू. आणि त्यानंतर 2022 नंतर 24 पर्यंत आणि आता म्हणजे आकडे बघितल्यावर लोकांना शून्य मोजता मोजता असं वर्ष जायला लागले. 40 लाख कोटी, 30 लाख कोटी हे आकडेच ऐकून लोकांना आता काळजी वाटायला लागली की म्हणजे नोकरी उपलब्ध असणार आहे आणि माणसं मिळणार नाही, अशी अवस्था होते का महाराष्ट्रात? अशी अवस्था होते का असं आमच्या बेरोजगार तरुणांना वाटायला लागले की नोकरी उपलब्ध आहे आणि 5 जागा आहेत आणि एकच ऍप्लिकेशन आहे, अशी अवस्था होते का या आकडेवारीनं, असं वाटायला. गडिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या संदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी सत्तेचा मोह कोणालाही चुकलेला नाही, पण स्वाती कोरींच्या भाजप प्रवेशाबद्दल दिवंगत श्रीपतराव शिंदे यांच्या विचारांना तिलांजली दिली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.